म्हणजे ट्रॅकवर पहिला चेंडू राईट मोर द विकेट बॅटची एज लागले क्षेत्ररक्षक आपण पाहतोय गल्ली क्षेत्रामध्ये आहे मात्र या ठिकाणी सिंगल धाव कंप्लीट केली ते धावीचा श्रीगणेश झाला चांगली गोलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे गवळवडी संघाच्या माध्यमातून कारण या ठिकाणी आपण पाहिलं ना प्रेझेंट बॉक्समध्ये जेव्हा आपण त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितले की आमच्याकडे चांगली बॉलिंगचं भरणं आहे या ठिकाणी टाइम सेट केलं जातं चला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आपण देतो प्लेअर ऑफ द मॅचचा किताब राज देशमुख आपल्याला पाहायला मिळतील चांगली बॅटिंग झाली आणि चांगल्या दर्जाचा खेळ करत असताना राज देशमुख आपण पाहतो प्लेअर ऑफ द मॅच चांगला चेंडू राहिलाय सनी वरणकरचा खऱ्या अर्थाने पहिला चेंडू ते सिंगल धाव कंप्लीट केली गेली दुसरा चेंडू मात्र आपण पाहिला थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर काढण्यामध्ये यशस्वी झाला शरीरापासून फलंदाच्या दूर ठेवला चेंडू डॉट चेंडू आलाय धावसंख्या पहिल्या धावपळकावरती मात्र 2 चेंडू 1 धाव धावपळकावरती मात्र आपण पाहतो हा तगडी खऱ्या अर्थाने एक मॅच पाहायला मिळणार आहे दोन संघादरम्यान गौलवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये तळेकर संघ आहेत उमेश घाणेकर आपण पाहतो ऑन द स्ट्राईकला आहे स्विचचा फटका मारण्याचा प्रयत्न राहिला बॅटच्या पठ्ठ्यामध्ये व्यवस्थित काही चेंडू आला नाही मात्र आपण पाहिलं गल्ली क्षेत्रामध्ये क्षेत्रशः काही सिंगल धाव कंप्लीट केली जाते धावसंख्या मात्र धावपळका जर पाहिली तर मात्र दुहेरी स्वरूपामध्ये 2 धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळत आहे यस अभिनंदन राज आहे राज आपल्यासोबत राज देशमुख आपण पाहतो शेनवई गावचा यंग टॅलेंटेड खेळाडू मी म्हटलं होतं चर्चेचा विषय यंदाच्या हंगामामध्ये हा खेळाडू खूप सारा शेनवई गावासाठी चर्चेचा राहिला आज एक मानाची स्पर्धा खेळत होतास प्लेअर ऑफ द मॅचचा किताब भेटतोय कसं वाटतंय मी प्रथमच इकडे खेळायला आलो आहे आणि आमच्या टीममध्ये सँडी असेल तो खूप सपोर्ट करतो मला आणि जे काही मी ह्या टीममुळेच आहे आणि टीमसाठी जिंकवण्यासाठी मला खेळायचं होतं त्यामुळे यस मनपूर्वक अभिनंदन राज इथून पुढे पुढील वाटचालीसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा यस ओव्हर टू यू कॉम्बॉक्स धन्यवाद या ठिकाणी मात्र फटका सजवलाय चौक तेवढी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सनी वरणकरच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मुख्य गोलंदाज प्रमुख गोलंदाज इकडे पाहिलं जातं आज आरटीपीएल मध्ये देखील आपण पाहिलं चांगली त्याच्या माध्यमातून खेळ होताना पाहायला मिळाला पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर राईट मोर द विकेटने मारा करतोय समोरचं आपण आव्हान जर पाहिलं तर मात्र सुरज शेडगे आहे हो या ठिकाणी पहा सन्मानपूर्वक खेळायचं होतं चेंडूला अगदी दिशा दिली होती मात्र त्या ठिकाणी सिली मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होतं सहजरित्या झेल पकडलं गेलं आणि सूरज मात्र इकडे झेलबाद होऊन माघारी परतलंय मात्र या ठिकाणी तळेकर संघ या पहिल्या षटकामध्ये थोडासा बॅकफुटर आलेला पाहायला मिळतोय का कारण खऱ्या अर्थाने तळेकर संघाची बॅटिंग लाईन पाहिली ना सहजासहजी या कमी धावा नेहमी पाहायला मिळतात कारण सातत्याने जर पाहिलं त्यांच्या पहिल्या षटकापासून अटॅकिंग चालू असतं मात्र या ठिकाणी गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल सली वरवरकडचं ज्यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी धावसंख्याला थांबवलंय आला घातलाय आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर प्रमुख फलंदाज सूरजला मात्र बाद केलं गेलं षटक क्रमांक पहिला मार्ग असते पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू असणार राईट मोर द विकेटने मारा करते पॉवर प्लेचे षटक चांगला चेंडू राहिलाय टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी खाली राहिलाय सिंगल धाव कंप्लीट केली गेली आपण पाहिलं शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये 1 धाव कंप्लीट केली जाते धावसंख्या आपण पाहिली षटक क्रमांक पहिलं संपलं पहिल्या षटकाचा खेळ संपला धावपळकावरती पाहायला मिळत आहेत 7 धावा धावपळकावरती पाहतोय भारत घाणेकर हा तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला भारतच्या बॅट मधून देखील सिंगल धाव कंप्लीट केली गेली पहिल्या षटकाचा खेळ संपला कुठे जाऊ नका ऐकत राहा पाहत राहा जाऊया डीजे कडे एक सुमधुर गीत ऐकण्यासाठी
पावलावरती पाऊल टाकत गोलंदाजी होणार का हा देखील प्रश्नचिन्ह राहिलाय. मात्र चांगली गोलंदाजी सातत्याने आपल्याला पाहायला मिळत असते. आज मात्र आपण पाहिलं या तळेकर संघाच्या फलंदाजांना थोडंसं थांबवलंय पहिल्या षटकामध्ये. मात्र या दुसऱ्या षटकामध्ये किशोर सर कमबॅक होणार का या तळेकर संघाचं. सौजन्य गोलंदाजी ट्रॅकवर आहे. दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. सौजन्य पायकर हे वेगाचे बादशाह आहेत. वेगावरती स्वार होऊन नेहमी गोलंदाजी करतात. आता मात्र त्यांच्या विरोधामध्ये हल्ले चढवावे लागतील. याच प्रयत्न तर निश्चित केला. समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट करत असताना कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेनं हा फटका एक्झिक्यूट केलेला आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 9व्या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती दुहेरी आली आहे. दुहेरी तिहेरी धावा सातत्याने येत राहिला ना तरी सुद्धा मोठी टोटल उभारू शकतोय टीम लोकेश इलेव्हन जय बजरंग तळेकर हा संघ. एकंदरीत आजच्या संपूर्ण दिवसाचा विचार केला तर धावा होत नाहीये. धावांचा पाठलाग सुद्धा केला जात नाहीये. 35 ते 40 धावा अगदी सहजरित्या जय बजरंग तळेकर संघाला विजय संपादन करून देऊ शकतोय. परंतु यावेळेस मिस्टाईम स्ट्रोक बॉल हवेमध्ये स्वतः गोलंदाज झाले. टिपला जेल संपलाय. बॅट्समनचा खेळ. आणखीन एक विकेटचं पतंग. बॅट्समन बाद. या दाटणीच्या पाहायला मिळत आहेत. मोठ्या धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळत नाही. चांगल्या दाटणीचे गोलंदाज पाहायला मिळतात. आतापर्यंत आपण पाहिलं ज्या लोकेश इलेव्हन जे बजरंग तळेकर संघाला मात्र थांबवलंय. धावांपासून या ठिकाणी वंचित ठेवले. संघर्ष करावा लावलाय. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 फलंदाज मात्र बाद झालेत. सौजन्य पारकर मात्र चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करतो. ज्या पद्धतीने सनी वरणकरने गोलंदाजी हाताळली ना त्याच पद्धतीने या ठिकाणी सौजन्य पायकर चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो आणि प्रयत्न यश देखील येतोय. आणि जी चांगली बॉलिंग पाहायला मिळते टीम श्री सोहम इलेव्हन गौलवाडी या संघाच्या माध्यमातून. यावेळेस हलक्या हातानं शेअर केलं होतं जिथे क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती असताना डीबी एक्स्ट्रा बरोबर आले. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 1 धाव त्या दरम्यान कंप्लीट केली गेली आहे. एका धावाच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना धावफलकावरती धावा आपल्याला 11 या आकड्यावरती पाहायला मिळतील. 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 धावा धावफलकावरती षटक क्रमांक दुसरा मार्ग असताना अद्याप पहिला 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉल मध्ये 3 धावा खर्च करत असताना 1 विकेट सुद्धा प्राप्त केले सौजन्य पायकर या गोलंदाजानं. रोहा एक्सप्रेस गवळवाडी या गावाला तो बिलॉंग करतो आणि सातत्यानं वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करण्यासाठी नेहमी ओळखले जातात. यावेळेस स्विच हिट केलाय. जबरदस्त स्ट्रोक. मोठा फटका येतोय. बॉल निघून चाललाय. 1 बाउंस सीमा पार. चौकार. धन्यवाद डीजे. आणि खऱ्या अर्थाने धावा येत नव्हत्या. आता मात्र उमेश घाणेकर जेव्हा खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना स्ट्राईकला आला आणि मात्र त्याच्या बॅटमध्ये स्विचचा फटका पाहिला. चौकार आला. धावसंख्या मात्र पुढे जाताना आपण पाहायला मिळतोय. धावसंख्या तर पहिली धावफलकावरती 14 धावा धावफलक पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक दुसरं मार्ग ते असताना आता मात्र सौजन्य पायकर वरती देखील हल्ला चढवायला सुरुवात केली आणि उमेशकडे ती क्षमता आहे. किशोर नक्कीच उमेश हे नेहमी मोठे फटके खेळण्यासाठी ओळखले जातात. सदाच्या घडीला त्याच्या बॅटमध्ये फटका येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. समोर मोठे फटके येत नाही पाहिलं. परखलं. नंतर वेगवान गोलंदाजाच्या विरोधामध्ये स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि यशही नेहमी बॅट्समनच्या वाटेला येत असताना आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. हलक्या हातानं स्टिअर केलं होतं. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. 1 सिंगल कंप्लीट केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट सुद्धा केल्या गेल्यात. या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. 16 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरा मार्ग असताना सौजन्यानं आतापर्यंत 5 चेंडू हाताळले. 9 धावा त्यानं खर्च केल्या आणि ओव्हरमध्ये 1 गडी त्यानं बाद केला. खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहिलं चौकार आल्यानंतर एक सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. मिड विकेट क्षेत्रामध्ये या ठिकाणी चेंडू खेळून काढला. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. अगदी खऱ्या अर्थाने एक कॅल्क्युलेट क्रिकेट पाहायला मिळतोय. समजदारीचे क्रिकेट. ज्या पद्धतीने आपल्याला खेळ करायचा तसा खेळ मात्र उमेश घाणेकरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय.
निश्चित चांगली बॅटिंग पाहायला मिळते उमेशांच्या माध्यमातून. यावेळेस बघा सेन्सिबल क्रिकेट हलक्या हाताने शेअर केलं, सिंगल तर मिळणार आहे. दुसऱ्या साडी सुद्धा दोन्ही फलंदाज परतलेत. त्याहून अधिक महत्वाची बाब राहिली की रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये हानाचा वेग आणि चित्त्याची सप्लाय आपल्याला पाहायला मिळते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या, जिथे षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आलंय. पहिला 12 बॉलचा खेळ संपलाय आणि पहिल्या 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंग करत असताना टीम लोकेश तळेकर संघाच्या 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 धावा धापाळकडे पाहायला मिळतात, परंतु या ठिकाणी उमेश घाणेकरचं कौतुक करावं लागेल. धावा येत नव्हत्या, धावा मात्र कशा आल्या पहा. खऱ्या अर्थाने चौकार आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला की आपण खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजी दबाव आणूया. सिंगल डबल जेव्हा धावा घेतो ना फलंदाज, तेव्हा मात्र दोन्ही खेळाडू म्हणजे गोलंदाज असेल किंवा क्षेत्ररक्षक त्यांच्यावरती दबाव येत असतो आणि तो दबाव टाकण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. 18 धावा धापावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 संपला. तिसऱ्या षटकाला मात्र या ठिकाणी सुरुवात होणार आहे. एक चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. सोमनाथ श्री सारसोळे चषक, 34 वर्षाची परंपरा, सोन्यासारख्या सोनेरी माणसाने बनवलेली सोन्याची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ज्या स्पर्धेचा प्रथम परिचय आहे तब्बल 1,25,000 रुपये. खऱ्या अर्थाने कालच्या दिवसामध्ये आपण पाहिल्या हॅट्रिक पाहायला मिळेल. चौकारांची हॅट्रिक पाहिली, षटकारांची हॅट्रिक पाहिली, विकेटची हॅट्रिक पाहिली. ज्या खऱ्या अर्थाने पहिला खेळाडू ठरला विनायक भगत, वलके संघाचा. त्याने खऱ्या अर्थाने 3 चेंडूमध्ये 3 षटकार लागवले आणि सोन्याच्या कड्याचा मानकरी ठरलाय. तदनंतर कुंदन भगत कोकबण संघाचा ज्याने विकेट हॅट्रिक प्राप्त केली. तदनंतर पहिला मनोज सावंत तळवली, त्याने विकेट प्राप्त केली, हॅट्रिक प्राप्त केली. तदनंतर पहिला जयेश मात्रे कोरले, त्यांनी चौकारांची हॅट्रिक प्राप्त केली. शाहीद मुजावर चोरडा, त्यांनी षटकारांची हॅट्रिक प्राप्त केली. तदनंतर सौरभ विचारे चौकारांची हॅट्रिक. जो या मैदानाच्या आतमध्ये स्टेप आउट झाले, पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न राहिलाय. चेंडू मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाला हुलकवणे देऊन ट्रेटाईचा फटका, चेंडू सीमा पार आलाय, चौकार. विनंती करणार आहे सागर सम्राट नावे संघ आणि रोहा रॉयल्स आपण सज्ज राहायचं आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहतोय सोन्याची लईलूट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुरस्कार गेले सन्माननीय श्री गिरीश पिंट्या सेठ जैन यांच्या माध्यमातून सोन्याचा कडा, मुनेश्वर ज्वेलर्स पनवेल यांच्या माध्यमातून 2024 ला खऱ्या अर्थाने 13 कडे या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलं खेळाडूंना या ठिकाणी प्रदान करण्यामध्ये यांना ज्या 13 खेळाडूंनी त्याचा मान मिळवला होता. आता धावा मात्र धापाळकडे आपण पाहिल्या 22 धावा धापाळकडे आहेत. यावेळी 6 बॉल प्रजेशचा यष्टांचा वेध घेत असताना युमी साहेब डेफिनेटली आणखीन एक विकेट मिळते प्रजेश वरदकर या गोलंदाजाला. बॅट्समन मैदानाच्या बाहेर स्वप्नील. कमबॅक सुद्धा केलं, यष्टा उखडला बॅट्समनच्या आणि तदनंतर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. डावपुरे आताचे अजय महाडिक हे बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आता मात्र बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रजेश विरोधामध्ये अजय हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल, जिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो नेहमी डावकुरे आताच्या फलंदाजाच्या विरोधामध्ये प्रजेश यांना गोलंदाजी करणं खूप सारी कठीण जात असताना आपण नेहमी पाहतो. परंतु आज काय वाढलंय, प्रजेश कशा पद्धतीनं गोलंदाजी करतील हे सुद्धा पाहणं तितकंसं महत्वाचं असेल. पुन्हा गोलंदाज तयार.
यावेळेस आप ट्रॅकर मिस टाइम स्ट्रोक बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये कॅच सुटत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. एक सोपा झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला गेलाय आणि बॅट्समनला मैदानाच्या आतमध्ये जीवनदान दिलं गेलंय. चौकार येतोय. चौकार आल्यानंतर धावसंख्या पुढे सरसरले, वधारले धावसंख्या धावपळ पाहिलं तर मात्र तळेकर संघाची धावा पाहायला मिळत आहेत. 26 धावा धावपळ फलत मात्र बाद झाल्या. षटक क्रमांक तिसरं चालू आहे. प्रतीश हा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर. ओ मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका पासला. क्षेत्रशय त्या ठिकाणी कोणतीही चुकी करत नाही आणि फलंदाज मात्र इकडे बाद होऊन माघारी परतलाय. डीज पकडला गेला. कोण? सनी होता ना? सली वरणकर होता या ठिकाणी, त्यांनी चांगला झेल पकडला गेला. सनी वरणकर होता या ठिकाणी, चांगला झेल पकडला गेला. चौथा गडी मात्र या ठिकाणी गारज झालाय. धावसंख्या पहिली धाव पळकावरती तर मात्र पाहायला मिळते 26 वरती धावा थांबलेल्या आहेत. आपण या ठिकाणी जाऊया सत्कार सन्मान करण्यासाठी. सागर सम्राट संघाचे एक मास्टर माइंड असे कर्णधार तुषार चौलकर या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. मी कल्पेची बेनरे आणि विनंती करतोय माईचे उबदार शाळ आणि प्रेमाचं प्रतीक ठेवून त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये सहभागी घेत असतात. चांगला खेळाडू वृत्ती आणि चांगले व्यक्तिमत्व नेहमीच आपल्याला पाहायला मिळत असतं. त्यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मी शाब्दिक सुमनाने देखील हार्दिक स्वागत करतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू देखील आपण पाहिलं. पंचाने मात्र या ठिकाणी पहा टप्पा पाहिला, नंतर दिशारा पाहिली आणि मात्र या ठिकाणी चेंडू मात्र वाईट चालाय. एकूण धावा मात्र मिळणार आहेत या चेंडूवरती. 2 धावा मात्र मिळत आहेत. 28 धावा धावपाळकावरती पाहायला मिळत आहेत. 28 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळाल्या. चौकार आले, त्यानंतर कमबॅक सुद्धा केलेला आपण पाहिला. प्रजेशांना इथून धावा रोखाव्या लागतील. आतापर्यंत 4 बॉलमध्ये 2 विकेट प्राप्त करत असताना 10 धावा त्यांना आतापर्यंत खर्च केल्यात. बॅटिंगसाठी बॅट्समन आज उमेश तयार झालेत. ओपिच बॉल समोरच्या दिशेला आक्रमण केलंय. बॉल मात्र हवाई सफर करत असताना हवाई हल्ल्यावरती हवेवरती स्वार होऊन जात असताना बॉल पाहायला मिळतो सीमारेषेच्या बाहेर. षटकार. खऱ्या अर्थाने आपण ही बंधूंची जोडी पाहतोय. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं उमेश घाणेकर आणि आदेश घाणेकर हे बंधूंची जोडी आपण पाहतोय. ज्याप्रमाणे आपण पाहिलं भारतीय संघामध्ये ज्या पद्धतीने आपण पाहिलं जी पठाण बंधूंची जोडी पाहिली. उमेश घाणेकरला टाकला चेंडू, या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून निर्णय येतोय की हा चेंडू नो. फ्रीटचा चेंडू असणार आहे. उमेश घाणेकर मात्र एखादी किल्ला लढवतोय. खऱ्या अर्थाने उमेश घाणेकर सलामीला आलाय. उमेश घाणेकरला या ठिकाणी कोणत्या तरी खेळाडूने साथ देणे गरजेचं आहे. कुठली तरी या ठिकाणी चांगली पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. मात्र उमेश एखादी किल्ला लढवतोय. येणारा चेंडू हा फ्रीटचा असणार आहे. विनंती करूया टीम रोहा रॉयल्सच्या संघात जर आपण आला असेल तर आपण आल्याची उपस्थिती इथे नोंदवायच्या. ओपिच बॉल समोरच्या दिशेला आक्रमण केले. सौजन्य पायकर त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फील्ड पाहायला मिळते. आपल्या संघासाठी धावा त्यानं रोखल्या गेल्या. या बॉलवरती दुहेरी धावाल्या. षटक क्रमांक 3 इथे संपुष्टात येत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 36 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. अंपायरांचा इशारा आलाय की इथे मात्र 3 षटकात करण्यासाठी आपण 15 मिनिटांहून अधिक वेळ घेतलाय. त्या कारणानं आता मात्र आपला एक क्षेत्ररक्षक 30 सेकंदच्या आतमध्ये घेतला जाईल. टीम श्री सोहम 11 गौलवाडी या संघाचा मी लक्ष वेधेल. आपण 3 षटकात करण्यासाठी 15 मिनिटांहून अधिक वेळ घेतलाय. त्या कारणानं आपला क्षेत्ररक्षक 30 सेकंदच्या आतमध्ये घेतला जाईल. याकडे लक्ष असू द्या. आता मात्र आपले शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 4 क्षेत्ररक्षक 30 सेकंदच्या बाहेर असतील. आतापर्यंत 38 धावा धावफलकावरती 18 बॉलचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आता मात्र षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती बोल पाहायला मिळतील.
टीम सिसोम 11 गौलवाडी या संघाचा माध्यमातनं हर्ष हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. हर्ष सोगत हे गोलंदाजी मागवरती पाहायला मिळतील. वेगवान गोलंदाज आणि अगदी जर आपण पाहिलं तर वेगवान गोलंदाजाचं माहेरघर म्हणून गौलवाडी या संघाला नक्कीच आपण संबोधलं जातं. आणि आणखीन एक वेगवान गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्ष सोगत गोलंदाजी मागवरती आपल्याला पाहायला मिळतील. त्यावेळेस कोलवट टप्प्याचा बॉल यू मे सावेल बट डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. उमेश घाणेकर आपण पाहतोय 7 चेंडूचा त्यांनी सामना केला. 16 धावा आपल्या वैयक्तिक खेळीमध्ये आपण पाहायला मिळते. ज्या 38 धावसंख्येवरती 5वा गडी गारज झालाय. या ठिकाणी तळेकर संघ कुठेतरी बॅकफुटला येतोय का? मात्र आतापर्यंत सकाळपासून जर पाहिलं किशोर सरना, ह्या 38, 40, 45 धावा देखील मापक ठरू शकतात आपल्या संघासाठी. मात्र आपण पाहिलं समोरचा गोलवडी संघाचा हा गोलंदाजीचा तोफखाना खऱ्या अर्थाने चांगली कामगिरी करतोय. मात्र अजूनही नाण्याची एक बाजू आपण पाहतोय, मात्र दुसरी बाजू देखील पाहणं अजून आपल्याला बाकी आहे. 38 धावा धावपाळ कधी फलंदाजीसाठी आपण पाहतोय. फलंदाज स्ट्राईकला येतोय. फलंदाज सनीत ठाकूर हा फलंदाज मात्र येतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. गोलंदाजाला हर्ष हा गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी चांगला प्रेक्षण मिळवून दिला. आपल्या संघाला मोठा महत्वाचा गडी गारद केला. उमेश घाणेकर सारख्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कॉट द बिहान. या ठिकाणी पहा एसटीच्या पाठीमागे आबे मेहतार कोणती चूक करत फलंदाज मात्र एकणी आलंय पावली, मात्र माघारी परत लाईटीस आहे. हॅट्रिकच्या उंबट देऊन पोहोचलाय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं गोलंदाज हर्ष डोगर हा गोलंदाज मात्र आपण पाहतो हॅट्रिकच्या उंबट देऊन पोहोचलाय. आपण पाहिला 2 चेंडू 2 महत्वाचे गडी गारद गेले. 6वा हादरा मिळालाय. धावसंख्या धावपळका जर पाहिल्या तर मात्र 38 धावा धावपळका पाहायला मिळत आहेत. याच्यानंतर होणारी मॅच असणार आहे सागर सम्राट न्हावे त्याच्या विरोधामध्ये रोहा रॉयल्स हा संघ आपल्याला एकमेकाविरोधात लढताना पाहायला मिळणार आहे. 38 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगावला गेला, जिथे पहिल्या 2 बॉलवरती हर्ष सोगत या गोलंदाजानं बॅक टू बॅकच्या 2 विकेट मिळवल्यात. विकेट हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का? आजच्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक हर्ष सोगताच्या नावे राहील का? कालच्या दिवसामध्ये 2 विकेट हॅट्रिक आपण पाहिल्यात. खुलबा टप्प्याचा बॉल बॅकशॉट ड्राईव्ह सुद्धा गोलंदाज हर्ष सोगत बॉलवरती आले. एक सिंगल मात्र रोखू शकणार नाहीये. एका सिंगलचा माध्यमातून धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा संख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 39 या आकड्यावरती. 39 धावा धावफलकावरती आल्या. आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक मोठी धावा संख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. नक्कीच आजच्या दिवसाचा विचार केला ही मोठी धावसंख्या पाहायला मिळते. आतापर्यंत या चालू 4थ्या षटकामध्ये अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. 3.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट रिझर्व मध्ये मारला हा चेंडू आपण पाहतोय. सिंगल मात्र धाव मिळाल्या. सिंगलच्या व्यतिरिक्त जास्त धाव मिळणार नाही. धावसंख्या पाहिली 40 धावा धावपालकावरती आता मात्र आलेल्या पाहायला मिळत आहेत. हे 10च्या सरासरी धावा जमवल्या गेल्या. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूमध्ये किशोर सर मोठे फटके येणार का? काही एखादा चेंडू डॉट येणार हे देखील प्रश्नचिन्ह राहिलेत या 2 चेंडूमध्ये. यावेळी समोरच्या दिशेला आक्रमण केलंय. बॉल अभे मध्ये क्षेत्ररक्षक जज करत असताना बॉल निसटला. व्हॉट बॉल हेड बॉल सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. षटकार टोकला. पुन्हा गोलंदाज हर्ष तयार झालेत.
आणखी फुललेंचा बॉल पाहायला मिळाला, जिथे कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक विज्ञान बॉलवरती असताना आपल्याला पाहायला मिळाले. इथे रन कंप्लीट केली जाणार नाही. या विकेटचं पतंग होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती एकंदर जर विचार केला तर पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. पहिला पूर्वार्धाचा खेळ संपलाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम लोकेश 11 जय बजरंग तळेकर संघाने धावा बनवल्या. तब्बल 47 धावा बनवल्यात. येणाऱ्या 24 बॉल मध्ये विजयासाठी 48 धावेची गरज असेल टीम श्री सोहम 11 गौलवाडी या संघाला. तत्पूर्वी आपण टॉस साठी विनंती करूयात. सागर सम्राट नहावे विरोधामध्ये रोहा रॉयल्स या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. सो मच किशोरजी कोकरे सरांचा आवाज ऐकतो. त्यांच्या समवेत आपण प्रदीपजी भोईर सरांना ऐकलं. चला बॅटर मैदानावरती पाठवा. मी विनंती करेन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. येस, निश्चितपणे आपण पाहतो एक भव्य दिव्य दैवित्यमान क्रिकेटचा सोहळा. तुम्हा सगळ्यांना हवा हवाचा सोहळा, क्रिकेटचा सोहळा, गजर क्रिकेटचा सोहळा, आनंदाचा सोहळा, सारसोलीकरांचा सारसोली चषक 2025 हे अभूतपूर्व पर्व 34व आणि या 34व्या पर्वाचं सारसोली गावाला गर्वानं मानून व्हावे असा दमदार सोहळा. या स्पर्धेसाठी भरघोस बक्षीस आपल्याला पाहायला मिळतात. जिकडे आपण पाहतो प्रत्येक मॅच साठी सामनावीर साठी स्पोर्ट्स गॉगल सन्माननीय कुमारी विदिता प्रवीण कडव यांच्या वतीने इकडे देण्यात आला. प्रत्येक मॅच साठी सामनावीर साठी फ्रुट्स सन्माननीय कल्पेशजी बेनारे साहेब आणि मिलिंदजी महाडिक साहेब यांच्या वतीने देण्यात आला. प्रत्येक मॅच साठी सामनावीरासाठी स्पोर्ट्स कॅप जी आहे ती आपण जर पाहिलं तर सारसोली बीट्स सन्माननीय कुमारी अनन्या व कुमार ग्रंथिक गोरिवले यांच्या वतीने इकडे देण्यात आला. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहतो कोल्ड्रिंक जी दिली जाते ती म्हणजे कुमार विहान किरण कडव यांच्या वतीने ते देण्यात आलं. स्टंप जोडी आपण पाहतो सन्माननीय सुरेशजी बेनारे साहेब यांच्या वतीनं. मिनरल वॉटरची सुविधा आपल्याला आपण जर पाहिजे कुमारी रिया सुहास पवार यांच्या वतीनं. इंटरनेट वायफायची जी काही व्यवस्था सन्माननीय नितीन नामदेवजी पवार साहेब यांच्या वतीनं. या स्पर्धेसाठी लागणारे सगळे जे काही चेंडू आहेत स्पॉन्सर आपण पाहतोय सतीश जाधव शिवान सतीश जाधव यांच्या वतीनं. पंचांचा ग्रीन सिग्नल आला. सेकंड इनिंग उत्तरार्धाचा खेळ. पाठलाग करायचा तब्बल 48 धावांचा. सुमितचा पहिला बॉल. सुमितचा पहिला चेंडू टप्पा पडला. यष्टीरक्षकाचा वेध आणि त्याच दरम्यानचा मैदानाच्या आतमधला हा पहिला डॉट बॉल. सुरुवात झाली आहे उत्तरार्धाच्या खेळाला, सुरुवात झाली आहे दुसऱ्या डावाला, सुरुवात झाली आहे सेकंड इनिंगला आणि त्याच वेळेला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अनिरुद्ध आणि अभि हे ए फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये गौलवाडीकरांसाठी काय काम करेल. 48 धावा आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठा आकडा आहे हा. पहिल्या मॅच मध्ये 44, तदनंतर पूर्णपणे धावांचा वेग थांबला गेला होता आणि आता तदनंतर 48 बनलात. स्विच हिटचा फटका अप्रतिम दर्जेदार आणि त्याच वेळेला नेत्रदीपक अभिच्या बॅटमधून
चौकार. मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालं चौकाराच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती વધારताना पाहायला मिळाली. सुरुवात झाली आहे चौकारानं असं म्हणूया आपण. पहिला डॉट बॉल आला, दुसराच बॉल होती चौकार आला. मॅचला ऑन करण्याचं काम इकडे बॅटिंग करत असताना बॅटर अभिमेत्र करताना पाहायला मिळतील. महत्वाची खेळाडू आहेत, धावा बनवायच्यात 48, त्यामधला पहिला चौकार आला. ओ या वेळेला सेकंड इन रो, सेम शॉट सेम रिझल्ट, लगातारचा दुसरा ब्लास्ट बॅटिंग करताना. चालू झाली आहे. सुरुवात स्वप्नवत मैदानाच्या आतमध्ये 48चा पाठलाग करताना खेळत असताना बॅटर अभिमेत्र त्याच्या बॅटमधून 2 चौकार आले. सुमितच्या गेंज. ओ याही वेळेला तिसरा, थर्ड इन रो, लगातारचा तिसरा चौकार आणि 1 ग्राम सोन्याच्या कडाचा हकदार मैदानाच्या आतमध्ये अभि होताना पाहायला मिळतं. लगातारची 3 चौकार. पाळणं फेडणारे बॅटिंग काय आहे ना ते मैदानाच्या आतमध्ये अभि दाखवताना पाहायला मिळाले. पहिला डॉट बॉल खेळले पण लगेच जाणीव झाली. मी म्हणेन क्रिकेटमध्ये एक गोष्टीचा उल्लेख सातत्यानं करावा असं वाटतो की सनी ज्या वेळेला टॉस साठी आले होते ना त्यांनी सांगितलं आम्हालाही बॅटिंग करायची होती. म्हणजे बघा त्यांनी जो निर्णय घेतला त्यांच्या विरोधामध्ये गेला हे महत्वाचं नाहीये, पण गौलवाडीकर काल या मॅचची या स्पर्धेची दिशा स्वरूप सगळ्या काही गोष्टी युट्यूबच्या माध्यमातून का होईना पण प्रत्येक मॅचचे अपडेट ते ठेवत होते. म्हणजे रीड केलंय त्यांनी, अभ्यास केलाय या स्पर्धेचा आणि त्या अभ्यासाला ते खरे उतरलेत. हा बॉल चुकीचा हे कळवलं जातं. लेग स्टिकला मिस केला पण जो इशारा आपण पाहतोय अतिरिक्त सिंगल. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या 12, सॉरी एक व्हाईट आल्यानंतर 13 धावा. 48चा पाठलाग करायचा. 13 धावा धावफलकावरती पहिला 4 चेंडू मध्ये बनला. जिथे गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर समित आहेत आणि ते मात्र अद्याप थोडे महागडे ठरताना पाहायला मिळालेत. ओ यावेळेला सुद्धा स्विच हिट करायचं होतं पण आता फसले, आता चकले, इकडे थांबवलंय. कमबॅक झाला असं म्हणूया समितचा आणि त्याच दरम्यान डॉट बॉल. या षटकातील एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेवटचा बॉल बाकी आहे. या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी गोलंदाजीसाठी. समित समोर आपण पाहतोय अभि. ओ खोलातला बॉल होता अडवा बॅटनं लॉंग लेग आणि फाईन लेगच्या दिशेला. आउटफील्ड फास्ट बॉल जमिनीला घासत पुसत चाटत सीमारेषेच्या पलीकडे. लगातारचा या षटकामध्ये फिडअप घ्यायचा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 17 धावा धावफलकावरती 48 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 17 बनल्यात. म्हणजे इरादे स्पष्ट झालेत की इथून पुढचा इतिहास बदलला जाईल की काय. लो स्कोरिंग मॅचेस होत होता आता हाय स्कोरिंग होतात आणि त्या हाय स्कोरिंग मॅचेस पार सुद्धा होतात की काय. तसं दुपारचं सत्र आलंय. रखरखत्या उन्हामध्ये प्रत्येक बॅटरची बाटी तापताना पाहायला मिळेल आणि यस निश्चितपणे खेळ बहरताना पाहायला मिळेल. प्रेक्षकांना हवीशी मॅच निश्चितपणे बघायला मिळेल ते मात्र शंका नाहीये. कारण की प्रत्येक संघाने निर्धार पकडलाय, प्रत्येक संघाने स्वप्न बघितलंय, प्रत्येक संघाला जिंकायचंय आणि या जिद्दीनं प्रत्येक खेळाडू आज सारसोलीपर्यंत आलेत. 1-2 दिग्गज संघ आपण पाहतोय. एका बाजूला
रोहा तालुक्यातील एक दिग्गज संघ, एका बाजूला मुरुड तालुक्यातील दिग्गज संघ आहे. हे दोन्ही दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधामध्ये निमित्त आहे सारसोली गावाचा मानाचा करंडक सारसोली चषक आपण पाहतोय. हे भव्य दिव्य आणि नेत्रदीपक हा सोहळा आणि आज या स्पर्धेचा दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहतोय महत्वाची मॅच. गोलंदाजीसाठी स्वप्नील, बॅटर समोर अनिरुद्ध आणि त्यांच्या साथीला नॉन स्ट्राईक एंडला अभि. 6 बॉल मध्ये ते 16 वरती खेळतात. यस, उत्तरार्धाच्या खेळातील दुसरं षटक बॉलिंग मार्क वरती स्वप्नील आणि यावेळीचा पहिला बॉल समोर अनिरुद्ध. यस, रनवे मध्ये प्रॉब्लेम, थांबलेत, पुन्हा नव्यानं मागे जातील, काहीतरी नवीन घेऊन येतील या आशा आणि त्याच वेळीच्या अपेक्षा मात्र आपण पाहतोय बाळगल्या गेल्यात. बॉलिंग करत असताना टीम तळेखार बी मैदानाच्या आतमध्ये. लोकेश 11 जय बजरंग तळेखार बी. पुढचा बॉल. हो, हाफ ट्रॅकर फक्त कट केला, बॅकफुटला जाऊन दिशा दिली आहे. शॉर्ट थर्डमॅनला बॉल टर्न झाला आणि त्याच दरम्यानची एक धाव. अजून एक धाव स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळते. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या वाढतीये. धावा धावफलकावरती पुढे सरकत असताना 18. मी कौतुक करेल अनिरुद्धचं या गोष्टीसाठी की येणारा बॉल त्यानं सीमारेखेच्या बाहेर खेचण्यासाठी खेळला का नाही, किंबहुना त्याला या गोष्टीची जाणीव असावी. त्या गोष्टीनं त्यानं आपण ही सिंगल घेतली असं म्हणूया. कारण की जर अभिमेतरच्या बॅटमधून धावा येतात, त्याच्या बॅटमधून मोठे फटके आलेत, तर मग जास्तीचं त्याला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. आणि तेच कामकाज करत असताना एक सिंगल जोडल्यानंतर टीमची धावसंख्या 18. दुसऱ्या षटकातील दुसरा बॉल. पुन्हा एकदा स्वप्नील, समोर आता अभियत. ओ, आडवा बॅटने खेळलाय, समोरचा फटका वाईडिश मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या अगदी मधोमध एक धाव तर मिळेल. एका जागेवरती समाधान आपण पाहतो. चांगल्या पद्धतीची बॉलची फेक सिंगल येते आणि त्या सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या 19 आकडा खूप सारा इम्पॉर्टंट राहिला. आपण पाहिलं तर जिकडे 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस महाराष्ट्रासाठी अगदी खूप सारा महत्वाचा दिवस. आणि त्याच वेळेला 19 आकडा आपण पाहतो स्कोरकार्ड वरती लागला गेला. बॅटिंग करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये गौलवाडी. समोरचा बॉल, बॅटची लिडिंग आहे, टर्न झालाय चेंडू. यावेळेला आपण जर पाहिलं तर शॉर्ट बॅकवर्ड गली क्षेत्रामध्ये फिल्डर तिकडे आहेत आणि बघता बघता अजून एक धाव स्कोर कार्ड वरती प्लस होती. कौतुक करेल मी स्वप्नीलचं. तो गोलंदाजीसाठी आला, त्याने या मॅच मध्ये जिंकण्याची आशा त्याचवेळीची अपेक्षा निर्माण केली आहे. कारण की पहिल्या षटकामध्ये 17 आल्यानंतर त्यानं 3 चेंडू मध्ये 3च धावा दिल्यात. हो, याही वेळेला स्विच हिटचा फटका खेळायचा होता. बॅट बॉलचा संपर्क करायला नाहीये, शरीरावरती आदळणारा चेंडू. त्याच दरम्यानचा अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये इकडे फेकला गेलाय. या स्वप्नीलने या मॅच मध्ये आणलाय. नावे ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच साहेब नितीनजी डबीर साहेब इकडे उपस्थित राहतात. या साहेब आपलं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. त्यांच्या समवेत सुनीलजी पाटील साहेब हे सुद्धा इकडे उपस्थित राहतात. त्यांचंही सारसोली चषक 2025च्या या अभूतपूर्व आणि भव्य पर्वामध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. 21 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, 1 to go. लास्ट बॉल बाकी आहे दुसऱ्या षटकाचा. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. एकही बॅटर बाद झाला नाहीये. ही जमाची बाबा. बॅटिंग करताना टीम श्री सोहम 11 गौलवाडी या टीमसाठी. ओ, यावेळीचा बॉल हाफ ट्रॅकर इकडे होता, टप्पा पडला सरळ रेषेमध्ये, लेग स्टिकला मिस करणारा बॉल. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. ऑफ स्टिकच्या बॅटर खूप बाहेर निघाले. त्याच वेळेला स्वप्नीलनं लेग स्टिकला बॉल टाकण्याचा प्रयत्न केला, पण तो बॉल बराच बाहेर जात असताना वाईड स्वरूपाचा आपण पाहिला. 2 वाईड बॉल या मॅच मध्ये बघायला मिळाले आणि टीमची धावसंख्या धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती फक्त 5 धावा खर्च केल्या स्वप्नीलनं. पुढचा बॉल. हो, हाफ ट्रॅकर दिशा दिली आहे, फक्त परकट केला. डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये बॉल जाईल. क्षेत्ररक्षक वेगाने येतील, एकदम मिळेल, दुहेरीसाठी पलटले आणि बघता बघता काय घडलंय यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी आपण इकडे केली जाते. आपण पाहतोय सुप्रीम स्पोर्ट्स लाईव्ह या वाहिनीवरती आपण जोडलोय. एक आपल्या हक्काचं चॅनल युट्यूब वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. यस, या वाहिनीवरती जर आपण नवीन असाल तर बघा, युट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करण्यासाठी कोणते मूल्य इकडे तुम्हाला द्यावं लागत नाही, कोणती फीज पे करावी लागत नाही. फक्त जर आपण एक सबस्क्राईब केलं ना तर आमच्या संपूर्ण टेक्निशियल टीमला काम करायला मजा येते आणि तो उत्साह वाढतो त्या पूर्ण युट्यूब वाहिनीचा. तर आपल्या हक्काच्या वाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका. वाहिनी आहे
सुप्रीम स्पोर्ट्स लाईव्ह. सतीश जाधव आणि त्यांची संपूर्ण टीम चांगल्या पद्धतीचं कामकाज करते. यस, OUT बॅटर आउट. अनिरुद्ध मैदानाच्या बाहेर पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू. बॅटिंग करत असताना टीम श्री सोहम 11 गौलवाडीकरांना. चला बघा, नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा. आपण वेळ जास्तीचा खर्च करायचा नाहीये. आपण पाहिलं महत्वाचा खेळाडू अनिरुद्ध बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. सौजन्य खेळपट्टीवरती दाखल होताना पाहायला मिळतील. स्वप्नीलनं काय बॉलिंग केली, त्यानं प्रभावित केलं, 6 धावा खर्च केला, अद्भुत षटक त्यानं हाताळलं आणि या मॅच मध्ये तलेकर बी टीमला आणण्यासाठीचं मोठं योगदान. 23-23 झाला. दोन षटकांचा खेळ संपला. 23 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. सौजन्य बॅटिंगसाठी आलेत आणि येणारे अजूनही आपण जर पाहिलं तर या पुढचा बॉल 12 बॉल 25 धावांची आवश्यकता असताना पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेर इकडे वाईड आलाय. म्हणजे आता घ्या 12 चेंडू मध्ये 24 बनला. 12 चेंडू मध्ये 24 अजून बनवायच्या जिंकण्यासाठी टीम आपण जर पाहिलं तर श्री सोहम 11 गौलवाडी संघाला. बॅकफुटला जाऊन कट केला. डीप बॅकफुट पॉइंट मधून बॉल चालला. अगदी क्षेत्ररक्षक वेगाने आले तिकडे. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा प्रयत्न झाले. बघता बघता 2 धावा सुरेखरित्या पूर्ण. चांगल्या पद्धतीची विकेट. 2च्या साह्याने टीमची धावसंख्या 26. नावे ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच सन्माननीय नितीनजी डबीर साहेब आपल्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा करतो या स्पर्धेच्या वतीनं आपण विशेष मान सन्मान. आपण आलात या स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत आहे. हो, स्विच हिटचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आता उभे आहेत. एक मोठी विकेट, एक मोठा धक्का. सर्वाधिक मोठा खेळाडू अभि दहा चेंडू मध्ये 20 धावांचा वादळी खेळ करत असताना अभिबाद झाले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार दाखल झाले. ग्रुप ग्रामपंचायत सदस्य सुनीलजी पाटील साहेब नावे गावाचे सुनीलजी पाटील साहेब इकडे उपस्थित राहतात आणि त्यांचाही विशेष मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करतोय. यस, आपण आलात या कार्यक्रमाची शोभा वाढली त्याबद्दल मनपूर्वक आभार. त्या दरम्यानचा पुढचा बॉल. या वेळेला कमी गतीचा पसवा बॉल. कमबॅक, प्रत्युत्तर, पलटवार आणि त्याच वेळेला या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर कमबॅक करणारी गोलंदाजी उमेश आले. त्यांनी बॉल फेकला. तो बॉल निर्धाव आला. अप्रतिम चेंडू राहिला. पहिला वाईट आला. दुसऱ्याच बॉलवरती 2 धावा. तिसऱ्याच बॉलवरती मोठी विकेट. त्याच वेळेला लगेच डॉट बॉल. म्हणजे लीगल 3 चेंडू 1 अनलीगल वाईट राहिला. टीमची धावसंख्या 26. समोरचा बॉल आडवा बॅटनं वाईडिश मिड विकेटला बॉल उडवला. फिल्डर होते, त्यांनी प्रयत्न केले. ते प्रयत्न अपुरे. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे या मॅच मधील मॅचला ऑन करणारा ऑन साइडला षटकार. महत्वाच्या क्षणी षटकार आला. महत्वाच्या क्षणी धावा आल्या. महत्वाच्या क्षणी बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं ना तर ओमकार
इकडे मात्र वेगळंच रूप धारण करताना पाहायला मिळाले. 32 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. दोन फलंदाज बाद झाले. 32 धावा धावफलकावरती 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिकडे तिसरं षटक मार्गस्थ उमेश गोलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळतात. 8 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 16 धावांची गरज जिंकण्यासाठी. याही वेळी लढवा बाटणे खेळायचं होतं. अगदी वाईडिश मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक वेगाने येताना पाहायला मिळेल. एकदा तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी सौजन्य पळाले होते. काय घडतंय शेवटच्या क्षणी धाव घेण्याचा मोह आवरला नाहीये आणि त्याच दरम्यान एक मोठी विकेट. सौजन्य बाद. सन्माननीय नितीनजी डबीर साहेब, ग्रुप ग्रामपंचायत न्हावे सरपंच यांच्या वतीनं श्री सोमनाथ क्रिकेट संघ सारसोली यांच्यासाठी सारसोली चषकासाठी 1001 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. आपलं मनपूर्वक आभार साहेब. आपण आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं पुनश्च एकदा हार्दिक असं स्वागत आहे. मैदानावरती एक मोठा धक्का आपण पाहतोय. तेहतीस वरती 3 सध्याची स्थिती आहे. 33 या आकड्यावरती 3 बॅटर आउट होताना आपल्याला पाहायला मिळाले. या षटकातील आपण जर पाहिलं तर आता एक शेवटचा बॉल बाकी आहे. 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी टीम गौलवाडीकरांना. आपण पाहतोय श्री सोम 11 गौलवाडी टीम आपण पाहतोय सुधीरजी घाग साहेबांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये. सनील वरणकर आले. पहिलाच बॉल वैयक्तिक फेस केला. आडवा बॅटनं पुल केला. 1 बाउन्स बॉल सर वाईडिश मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध सीमा रेषेच्या पलीकडे महत्वाच्या क्षणी चौकार. पहिल्या तिसऱ्या संपुष्टात आले. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 37 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 6 चेंडू आवश्यकता आहे 11 धावांची. चला स्पीडअप घ्या विनंती करेन. यस सर, टाइम ओव्हर झालाय का? 3 ओव्हरचा यस निश्चित. 3 षटकामध्ये तुम्ही 15हून अधिक मिनिटं वापरलेली आहात. त्यासाठी एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. 6 बॉल 11 धावांची गरज आहे आणि एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल. टीम लोकेश 11 जय बजरंग तलेकर बी. येणारे चेंडू 6 11 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 11 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. महत्वाची मॅच रोमहर्षकतेकडे वळली आहे. सामन्याची चुरस वाढली आहे. प्रेक्षकांना हवा हवासा सामना आपल्या भेटीसाठी आलाय. 6 चेंडू मध्ये 11 धावा. 11 धावा. इकडे मात्र 6 चेंडू. इकडे आपण जर पाहिलं तर मग सोहम 11 श्री सोहम 11 गौलवाडी की मग लोकेश 11 जय बजरंग तळेखार. कोण जिंकेल या मॅचला? उत्कंठा वाढली आहे. सामन्याची चुरस ही तेवढीच वाढली आहे. मी विनंती करेन स्पीडअप घ्या. 6 चेंडू आवश्यकता 11 धावांची. समोर बॅटर ओमकार आहेत. त्यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय. त्यांच्या साथीला सनील वरणकर आहेत. त्यांच्या बॅटमधून चौकार आलाय. मॅच मध्ये दोन्ही खेळाडू सेट झालेत. बॉलरही चांगले आहेत. त्यांचं नाव आहे परेश या मॅच मध्ये कशा पद्धतीची कामगिरी करतील? या सामना बराबरी सुटत. पहिला विकेटचा विचार, नंतर टॉसचा. पहिलाच बॉल मोठा फटका डीपेस्टला कव्हरला खेळला. फिल्डर आले. तो बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 6 चेंडू मध्ये 11ची गरज असताना पहिला चौकार. अप्रतिम. आणि त्याच वेळेला नेत्रदीपक स्ट्रोक बॅटिंग करताना ओमकारच्या बॅटमधून आला. 5 बॉल मध्ये आता 7 धावांची आवश्यकता बाकी आहे. पुढचाच बॉल. या वेळेला कमी गतीचा बॉल टाकला. लो बॉल. 5वा चेंडू. ऑफ ब्रेकचा वापर. ऍक्शन रिप्ले बघायला निश्चित मजा येईल. ज्या वेळेला आपण पाहतोय अगदी ऑफ स्टिक वरती बॉल टाकला. बॅटला हलकासा स्पर्श करत असताना चेंडू टर्न झाला आणि त्याच वेळेला कीपरचा वेध.
डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सामन्याचं चित्र संपलं नाहीये. 4 चेंडूमध्ये अजूनही 7 धावांची आवश्यकता बाकी आहे. कोण जिंकेल? इकडे आपण पाहिलं तर गौलवाडी की तळेकर बी, प्रश्नचिन्ह मोठा. त्या प्रश्नाचं उत्तर गुलदस्ते आता येणारे 4 चेंडू देऊन जातील. 4 बॉल, आवश्यकता 7ची. याही वेळेचा फटका फसला हवेत क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आणि काय केलंय? मी म्हणेन यदा कदाचित हा झेल होता की ही मॅच होती. कॅचेस विन द मॅचेस, पण झेल सुटला. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळाली आहे. धक्का 4था. ड्रेसचं आम्हाला माहिती नाहीये, पण पिवळ्या टी शर्ट मध्ये आज तळेकर बी एकदम चमकून दिसते. खेळही चांगला चमक धमकदार राहिलाय, कारण की तळेकर गावाचं नाव साता समुद्र पार नेण्यासाठी उमेश गाणेकर चांगल्या पद्धतीची मेहनत करतात. त्यांचेही यंदाच्या हंगामामध्ये चर्चेचा विषय राहिला. आणि तळेकर गावाचा पूर्णपणे आपण जर पाहिलं तर संघच चांगल्या दर्जाचं क्रिकेट सातत्याने खेळताना आपल्याला बघायला मिळत आहे. यस, म्हणूनच का होईना तळेकर गावाचं नाव साता समुद्रापार का चाललंय? तर टीम वर्क चांगला आहे, खेळाडू चांगले, यंग टॅलेंटेड खेळाडू नवीन नवीन उभरतायत आणि हे महत्वाचं आहे बघा. आणि काल मला वाटते अगदी परवाच्या दिवशी सुडकोली इकडे मानाची स्पर्धा, तिकडेही तळेकर बी टीम क्वालिफाय झाली आहे. आज इकडेही जिंकण्याचं स्वप्न असेल, मानस असेल, त्याच वेळेला धाडस असेल, पण प्रयत्न प्रत्येक खेळाडू करतात, हे महत्वाचं आहे. 42 धावा, पण मॅचची चुरस वाढली. काय घडले? नवीन बॅटर आले खेळपट्टीवरती, त्यांचं नाव आहे हर्ष. आवश्यकता आहे 3 चेंडू मध्ये 6 धावांची. पुढचा बॉल टप्पा पडला, बाहेर निघालाय. यस, चेंडू खूप बाहेर, आपण टर्न झाले, त्यांनी कळवलं हा वाईड आहे. अगदी ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. स्टफल झाले होते, वाईड लाईन वाढली होती, पण त्याचाही बॉल बाहेर टाकला. एक महत्वाचा वाईट बॉल आला. मॅचची सिच्युएशन अजून टर्न झाली. 3 बॉल 5 ची गरज, 3 चेंडू 5 धावा. ओ फटका समोर खेळला, फिल्डर आले आणि तिकडे पकडले गेलाय झेल. महत्वाचा झेल पकडला. एक मोठी विकेट हर्ष रूपी वादळाला शांत केलंय, थांबवलंय. गौलवाडीकरांना बॅकफुट वरती आणणारी मोठी विकेट. चूक ही माणसाकडूनच होते, पण ती चूक सुधारण्याची ताकद तेवढीच बलवंत असावी. आणि निश्चितपणे तेवढी ताकद, नजाकत, दमकम आता वापरावं लागेल. गावाचं क्रिकेट खेळायचंय, गौलवाडी गावाचं नाव या सरसोली चषकावरती कोरायचं असेल तर ही पहिली पायरी आहे. पहिल्या फेरीमध्ये जिंकण्यासाठी ही पहिली नामी संधी आहे. अर्धा संघ बाद झाला, 5 विकेट 43 आकड्यावरती आहेत. येणारे चेंडू 2 आहेत. 2 चेंडू मध्ये आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी किती? तर 5 धावांची. या मॅचचा सर्वाधिक इम्पॉर्टंट बॉल प्रजेश वरणकर समोर, त्यांच्या समोर परेश. 2 ला 5. फटका खेळला हवेत, लांबी खूप सारी कमी गाठली आहे, उंची बरीच गाठली आहे. बॉलनं कॅच ड्रॉप झाली आहे. 1 धाव तर मिळेल. बघता बघता 2 धावा मिळाल्या. आणि काय घडलंय? 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. पहिला विकेटचा विचार आणि आता विकेट बराबरी सुटल्या. टॉस लागलाय तळेकर बी टीमच्या बाजूनं. आणि जर आता इकडे एका चेंडू मध्ये 3 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. 2 आल्या तर मात्र आपण जर पाहिले तर तळेकर बी संघ टॉसच्या विरोधावर, टॉसच्या अगदी हिमतीवर जिंकले जाऊ शकतात. एकच मिनिट. यस, शेवटच्या बॉलवरती रनआउटची विकेट आली होती, त्या कारणानं इकडे मात्र 6 विकेट्स आहेत. म्हणजे आता एका चेंडू मध्ये 2 धावा सुद्धा चालणार आहेत.
एक चेंडू 3 धावांची गरज आहे. 2 धावा जर धावून काढल्या तर इकडे जिंकेल टीम गौलवाडी आणि जर इकडे डॉट आला तर टीम जिंकेल तळेकर बी. कोण जिंकेल या मॅचला? दुपारचं सत्र रोमहर्षकतेकडे वळलंय. सामन्यात रंग चुरत सगळ्या गोष्टी एकंदरीत पाहायला मिळतात. चेंडू आहे एक, आवश्यकता 3 धावांची. नाही 2 धावा केल्या तर विजयी होऊ शकतात, कारण की विकेट्स आपल्या आहेत 6, समोरच्या टीमच्या 5 आहेत. म्हणजे बघा तळेकर बीच्या 6 विकेट्स आहेत, गौलवाडी टीमच्या 5च विकेट्स आहेत. आणि त्याच वेळेला इथे मात्र विकेटचा पहिला विचार आपण करतोय. एकदा प्रेक्षक हो, ही मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या दोन्ही टीमसाठी. एक चेंडू, आवश्यकता आहे ती म्हणजे 3 धावांची. स्वप्नील कसा चेंडू घेऊन येतील, कोणता बॉल असेल, टप्पा कसा असेल, प्रजेश कसे जज करतील, त्याच वेळेला कशा पद्धतीचा फटका खेळतील. 1 बॉल 3. एक धाव मिळाली, दुसऱ्या धावेसाठी पलटले आणि मोठी विकेट. सामना जिंकला टीम लोकेश 11 जय बजरंग तळेकर संघानं. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक आणि दोघांनाही मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आपण पाहतोय स्लो बॉल हाफ ट्रॅकर होता, फक्त त्यानं दिशा दिली आहे. अगदी हलक्या हातानं फ्लिक करायचा डिसिजन त्यानं घेतला आणि त्याच वेळेला तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर एक मोठा विजय तळेकर बी टीमचा आपल्याला पाहायला मिळतं. हा आनंद आपण जर पाहिलं तर गगनात मावणार नाहीये. मनपूर्वक अभिनंदन. या मॅचचा प्लेअर होता मॅच. चला पुढचा संघ मैदानावरती उतरा विनंती करेन. या मॅचचा प्लेअर होता मॅच.